त्यावेळी पोर्तुगालचं जेव्हा शासन होतं तेव्हा शिवाजी महाराजांनी आमच्या घराण्यामध्ये काही पत्रव्यवहार झालेले याचा असं उल्लेख मिळतो. हो, पोर्तुगीजांचं कसं होतं की दे वर ट्राईंग टू कन्वर्ट पीपल. मग त्यामुळे आमच्या पूर्वजांनी वगैरे कसं केलं, पोर्तुगीजांबरोबर ट्रीटी केली. तर त्यांनी काही गोष्टी लाईक ते थोडे जमिनी दिले आणि काही जमिनी फॉर चर्चेस वगैरे त्यांना त्या साईडला नॉर्थ साईडला देऊन मॅक्सिमम ते फोंड्याकडचे इकडे हे सगळे मंदिरं राखून ठेवून ते ट्रीटी केले की तुम्ही इथे इंटरफिअर होऊ नये, आम्ही तिथे इंटरफिअर होतो. धर्म टिकवून ठेवण्याचा जो भाग आहे हो, म्हणजे फक्त मंदिरांच्या माध्यमातून केवळ वास्तूच नाही तर तो धर्म आहे तो मनात पण हिंदूंच्या टिकून. द थिंग व्हॉट इज हॅपनिंग नाउअडेज इज व्हेरी बॅड. म्हणजे तुम्ही ते देवाचं मूर्ती नेता आणि तुम्ही तिकडे डान्स करता, डिस्को गाणे लावता, हे करता. ते दिस इज नॉट आवर ट्रेडिशन. मी म्हटलं तुम्ही शांततेत करा, खरं व्यवस्थित करा एक पद्धतीने. भारत इट इज सिन्स टाइम इमेमोरियल भारत एक राष्ट्र आहे अशी आपल्या सगळ्यांची श्रद्धाच नाही तर तो इतिहास राहिलेला आहे. पण 565 या संस्थानांना एकत्र करण्यात आलं, त्यात आपलं पण एक काही संस्थांना फ्लरिस्ट आहेत, काही नाही आहे. सो फायनान्शियल एड मिळालं तरी त्यांना बरं आहे. अँड टू हेल्प देम रिस्टोर देअर ओल्ड पॅलेसेस ऑर हाऊसेस. हे जर केलं तर आय थिंक इट विल बी अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द नेशन. नमस्कार. सनातन प्रभातच्या वतीनं मी विक्रम डोंगरे सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण एक विशेष पॉडकास्ट पाहणार आहोत. हिंदू धर्म एकमेव धर्म जो कुणावर कुरघोडी करून नव्हे, कुणावर अत्याचार करून नव्हे, तर स्वतःतील ईश्वरी चैतन्याच्या जोरावर स्वतःतील अद्वितीय अलौकिक आध्यात्मिक सामर्थ्यावर टिकून राहिला. या समवेतच अनेक गौरवशाली सम्राटांनी साम्राज्यांनी हिंदू धर्माचे रक्षण केले, प्रसंगी प्राणार्पणही केले. किती उदाहरणे द्यावीत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, शिखांचे 10 गुरु, अशी असंख्य उदाहरणं आहेत. अशातच गोव्यातील जुलमी पोर्तुगीजांपासून हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठीही आपल्या अनेक गौरवशाली राजांनी प्राणार्पण केलं आहे आणि धर्माचं रक्षण केलेलं आहे. 16व्या शतकातील कुंकुळीचा उठाव अनेकांना ठाऊक असणार. आज आपण किमान 500 वर्षांचा इतिहास लाभलेल्या एका राजपरिवाराशी ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी गोव्यात हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते म्हणजे सौंदेकर घराणे. आपण या राजपरिवारातील आस्ते राजे मधुलिंग नागेश राजेंद्र वडियार यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. त्यासाठी आज आपण फोंड्यातील नागेशी येथे त्यांच्या शिवतीर्थ पॅलेसमध्ये उपस्थित आहोत. नमस्कार नागेश सर. नमस्कार. नमस्कार. सनातन प्रभातच्या वतीने मी आपले हार्दिक स्वागत करतो. तर नागेश सर, आम्हाला आपल्या राजघराण्याविषयी थोडा परिचय करून द्या. आमचा राजपरिवार ॲक्च्युली आधी सौंद्यामध्ये होते. सिरसीजवळ सौंदा म्हणून गाव आहे कर्नाटकामध्ये. हो, कर्नाटकामध्ये. तिथून ते ॲडमिनिस्टर करत होते आणि त्यांचा राज गोव्यापर्यंत होतं. म्हणजे गोव्याचे 5 तालुके होते: पोंडा, सांगे, काणकोण आणि केपे आणि एक मला वाटतं तिसवाडी वगैरे, असं 5 तालुके त्यांच्या अंडर होते. साधारण कोणत्या वर्षामध्ये वगैरे? दॅट वॉज बिफोर 1700 वगैरे कसं काय. तर मग 1700 त्यांनी गोव्याला आले आणि गोव्याला आल्यानंतर ते गोवाली मोळा म्हणून आहे तिथं राहत होते. मग त्याच्यानंतर मग इथं नागेशीला आले त्यांनी. मग त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन तिकडून त्यांनी करत होते. अँड दिस वॉज द हे मला वाटतं शिवतीर्थ पॅलेस जे होतं दॅट वॉज द कोर्ट टाईप होतं त्यांचं इकडे. ओके, असं मी ऐकून आहे. फॅक्ट्स आय एम नॉट शुअर, बट सौंद्याहून ते इथंपर्यंत आपलं ॲडमिनिस्ट्रेशन होतं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी सुद्धा आपल्या राजघराण्याचा संपर्क आला होता असं ऐकण्यात आलं आहे. तर त्याच्याविषयी काय सांगाल? हो सर, मी पण ऐकून आहे. काही असे त्यावेळी पोर्तुगालचं जेव्हा शासन होतं तेव्हा शिवाजी महाराजांनी आमच्या घराण्यामध्ये काही पत्रव्यवहार झालेले याचा उल्लेख मिळतो. तर सर,
पोर्तुगीजांबरोबर पण आपण तह केला होता, ट्रीटी केली होती. हो तर त्याच्या मागं पण आपला उदात्त असा हेतू होता असं आम्ही ऐकलं आहे. हो तर त्याच्याविषयी जरा प्रकाश टाकू शकता त्या विषयावर? हो पोर्तुगीजांचं कसं होतं की दे वर ट्राईंग टू कन्वर्ट पीपल. मग त्यामुळे आमच्या पूर्वजांनी वगैरे कसं केलं, पोर्तुगीजांबरोबर ट्रीटी केली. तर त्यांनी काही गोष्टी लाईक ते थोडे जमिनी दिले आणि काही जमिनी फॉर चर्चेस वगैरे त्यांना त्या साईडला नॉर्थ साईडला देऊन मॅक्सिमम ते फोंड्याकडचे इकडे जे नागझर म्हणतात ह्या साईडला हे सगळे मंदिरं राखून ठेवून ते ट्रीटी केले की तुम्ही इथे इंटरफिअर होऊ नये, आम्ही तिथे इंटरफिअर होत नाही. तसं हे करून ते इकडे ते भरपूरसे ते देवळं सांभाळले. भरपूरचे त्या साईडचे देवळं पण इथं आले आणि इथं स्थायिक झाले ह्या फोंड्याकडे असं. अच्छा, म्हणजे हो. अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आपल्या राजघराण्याने केलेलं आहे त्या बरोबर. हो दृष्टीनं. हो म्हणजे हिंदू धर्म जी संस्कृती टिकून राहिली. हो कारण आज पण आपण म्हणतो बघा की गोव्यातली टेम्पल सिटी म्हणून फोंड्याला मानलं जातं. मानलं जातं. अनेक मंदिरं वगैरे पण इथं आहेत हो आणि बरोबर. अत्यंत सुंदर मंदिरं आहेत. हो खूप छान मंदिरं, पौराणिक मंदिरं आहे. आणि फक्त मंदिरं सांभाळून असं होत नाही. म्हणजे मंदिराबरोबर काही उत्सव असतात, काही ट्रेडिशन्स असतात, हेही सांभाळावं लागतं. सो त्यामुळे ते फक्त स्ट्रक्चर देवळाचं असून चालत नाही. सो तोही तो परंपरा सांभाळायला पाहिजे, तो संस्कृती आणि ते पद्धती सांभाळायला पाहिजे. म्हणून तो सेक्युअर दॅट त्यांनी भरपूरसे आमच्या पूर्वजांनी ते हे करून ट्रीटी केली. हे धर्म टिकवून ठेवण्याचा जो भाग आहे, हो हो म्हणजे फक्त मंदिरांच्या माध्यमातून केवळ वास्तूच नाही, वास्तूच तर तो जो नाही, धर्म आहे तो मनात पण हिंदूंच्या टिकून ठेवणं, टिकून ठेवायला पाहिजे, परंपरा टिकून आणि ठेवायला पाहिजे. पुढच्या पिढ्यांमध्ये ते हो हे व्हायला हवं. करेक्ट. या गोष्टी Right. अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आपल्या सौंदेकर घराण्यानं केलेलं आहे. केलेलं आहे. म्हणजे खरं तर गोव्यातीलच नाही तर संपूर्ण हिंदू समाजाने पण आपल्या घराण्याविषयी खरं तर कृतज्ञ राहायला हवं, हो असं ते महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे. बरं. तर नागेश सर, हो. एक राजा म्हणून आपलं डे टू डे लाईफ दिनक्रम कसा असतो? इट्स अ नॉर्मल रुटीन. म्हणजे आता आधी जसं जे राजेशाही होतं आणि हे ते होतं, आता तसं नाही. इट्स अ नॉर्मल लाईफ नाव, लाईक अ कॉमन मॅन ओनली. लाईक सकाळी उठून खरं ते मात्र आहे की बाबा सकाळी उठून आपलं 1 तास माझं देवाचं वगैरे करतो मी. जप असतात काही गोष्टी. सकाळी माझं माय डे स्टार्ट्स ॲट 6 AM आणि देवाचं वगैरे करून 7-7:30 संपून देन इट्स नॉर्मल रुटीन. मग ब्रेकफास्ट झालं आपलं, काय काम आपलं संपून वगैरे दुपारी घरी येऊन लंच करून परत संध्याकाळी. सो इट्स अ नॉर्मल बेसिक रुटीन वगैरे होतं. आणि त्या सकाळच्या दरम्यानच काही वॉकिंग वगैरे करतो, एक्सरसाइजेस म्हणून. मी आय डोंट डू हेवी एक्सरसाइजेस वगैरे, जस्ट नॉर्मल हे. आपण स्थायिक गोव्यात आहात कसं? मी ॲक्च्युली बेळगावला पण राहतो, कारण तिथेही व्यवसाय आहे माझं. आणि इथंही आमचे ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीज वगैरे आहेत आणि कोकोनट प्लांटेशन्स वगैरे आहेत. म्हणून माझं दोन्हीकडे शफलिंग चालू असतं. लाईक फ्यू डेज आय एम इन गोवा, फ्यू डेज आय एम इन बेळगाव. 500 वर्ष प्राचीन अशा राजपरिवाराचे आज आपण वंशज आहात. हो तर ते एक दायित्व सुद्धा आहे, एक धर्माच्या दृष्टीनं म्हणा, राष्ट्राच्या दृष्टीनं म्हणा. हो तर त्याच्याकडे आपण कसं पाहता? आय फील प्रिव्हिलेज. आय डोंट डिनाय दॅट. कारण देवाची मोठी कृपा आहे की अजूनपर्यंत लाईक टू बी हॅव बॉर्न इन दिस फॅमिली. त्याचं एकच हे असतं की देर आर लॉट ऑफ सोशल ऑब्लिगेशन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. काळ बदलला तरी काही गोष्टी सुटत नाहीत. सो त्याच्यामुळे यू हॅव टू मेंटेन दॅट. आणि त्याप्रमाणे काही गोष्टी कराव्या लागतात. काही सण असतात, उत्सव असतात, त्याच्यासाठी आमचं राहणं आणि आपलं इन्व्हॉल्वमेंट हे खूप नेसेसरी असतं. आय फील ऑनर्ड बेसिक. सण उत्सव म्हणजे आता आमचं मेन चैत्र पौर्णिमाला एक मेन जत्रा असतो आमचं नागेशीचा. बाजूला नागेशी देऊळ आहे, तो मेन जत्रा असतो 7 दिवसाचा. इथं मग ते नाटकं वगैरे होतात आणि गावच्या लोकांचा प्रतिसाद खूप असतो इथं. आणि शेवटच्या दिवशी रथोत्सव असतो. रथोत्सव दिवशी आम्ही जाऊन रथाकडे वी ऑफर द प्रेयर्स. ते झाल्यानंतरच मग जत्रा कंक्लूड होतो. म्हणजे हे काही परंपरा अजून खूप वर्षापासून चालू आहेत, ते अजूनपर्यंत टिकून आहेत. आणि मग आमची चतुर्थी, आता गणेश चतुर्थी आलं. तर गणेश चतुर्थीमध्ये आमच्या घरी 2 गणपती बसतात. एक असतो तो आमचा घरचा आणि एक असतो तो गावचा गणपती असतो. आणि तो सगळा आमच्या वाड्यातच असतो. 5 दिवसाचा सण असतो. वर्षातून काही दिवस हो आपला जो महाल आहे तर तो सर्वसाधारण जनतेसाठी सुद्धा हो आपण ओपन करा, त्याच्याविषयी काय माहिती? ओपन इज जनरली आता उत्सव असतात ना, आता चतुर्थी आहे
आणि आपलं जत्रा असतो त्यावेळी ओपन असतं. मग त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचं असं प्रदर्शन किंवा असा भाग असतो ते? प्रदर्शन म्हणजे खालती चौकात आमचं लाईक पूर्वजांचे थोडे फोटो वगैरे आहेत आणि आपली देवीची मूर्ती असते आणि प्लस शस्त्र थोडे आहेत, ते सगळे डिस्प्लेड असते. आणि कुलदेवचं देऊळ पण आमचं खालतीच आहे स्थापना केलेली, सो तेही ओपन असतं पब्लिकसाठी. ही जी गौरी मूर्ती आहे ते आम्ही गणपतीच्या वेळी गणेश असं म्हणतात ना, तर आम्ही गौरीची स्थापना करतो तेव्हा ही मूर्ती जी आहे ती ऑलमोस्ट मला वाटतं शुड बी मोर दॅन 100 years old. आपल्या इतिहासाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर ह्या संदर्भात काही पुस्तक किंवा असं काही कोणी लिहिलं आहे किंवा असे काही दाखले आढळत असतील तर आम्हाला? खूप आधी म्हणजे वडील असताना माधवी देसाई म्हणून लेखक होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलेले होते, एक था राजा म्हणून असं काय ते. आणि रत्नाकर देसाई म्हणून आहे, ते हल्ली एक पुस्तक लिहिलेले आहे. तो हे 2 संदर्भ आहेत असे पुस्तक. म्हणजे त्याच्या माध्यमातून हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्या राजघराण्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, हो तर ती पूर्ण हिंदू समाजाला त्यातून कळू हो, शकते. थोडे रेफरन्सेस मिळतात त्याच्यात. हो. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी म्हणजे 1947 या कालावधीत भारतामध्ये जवळपास 562 प्रिन्सली स्टेट्स संस्थानं होती. हो. तर त्यांचं एकत्रीकरण करून भारताची पुनरुभारणी असं पण म्हणूया, कारण भारत इट इज सिन्स टाईम इमेमोरियल भारत एक राष्ट्र आहे अशी आपल्या सगळ्यांची श्रद्धाच नाही तर तो इतिहास राहिलेला आहे. पण 565 या संस्थानांना एकत्र करण्यात आलं, त्यात आपलं पण एक संस्थान होतं असं. हो. तर ही जी गौरवशाली परंपरा आहे भारताची, हिंदू भारताची असं पण म्हणूया, तर ती टिकून ठेवण्यासाठी म्हणून सरकारने काय प्रयत्न करायला हवेत असं आपल्याला वाटतं? सरकार बरंचसं काही करू शकते, बिकॉज आता एवढे प्रिन्सली स्टेट्स आहेत, तुम्ही म्हटलं संस्थानं आहेत आणि काही संस्थानं आर वेल रेकग्नाइज, काही नाही आहे. सो दे शुड आयडेंटिफाय ऑल दोज प्रिन्सली स्टेट्स. आता आणि दे हॅव टू टेक दॅट, इट्स माय हे टेक ऑन दॅट, दे हॅव टू टेक दॅट एफर्ट्स किंवा त्यांचं हिस्ट्री त्यांनी जागरूक करावं लोकांशी, वेदर इट इज अ स्मॉल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द सोसायटी और मेजर वॉट एव्हर इट इज. सो ते त्यांनी करावं लागेल. काही संस्थांना फ्लरिस्ट आहेत, काही नाही आहे. सो फायनान्शियल एड मिळालं तरी त्यांना बरं आहे. अँड टू हेल्प देम रिस्टोर देअर ओल्ड पॅलेसेस और हाऊसेस, हे जर केलं तर आय थिंक इट विल बी अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द नेशन ऑल्सो असं. टू म्हणजे हे जर केलं तर आणि कल्चरली इंडियाचं हे तुम्हाला कळेल म्हणजे किती वैभवशाली होतं आणि हे ते सगळं. सो आय फील दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑन द गव्हर्नमेंट्स पार्ट, दॅट दे शुड रेकग्नाइज इच अँड एव्हरी रॉयल फॅमिलीज to help the people to know about their history and contribution towards the country or whatever. Educate the people about the contributions of the respective families done towards the society. कारण एकेकाळी त्यांनीच राष्ट्र उभारणी किंवा राष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण भूमिका हो, बजावली आधी आहे. तेच होतं. बरोबर. आणि आपण असं पण म्हणतो जो समाज इतिहास विसरतो हो, तर त्यांनी त्याच्या भूगोलावर पण त्याचा परिणाम होतो. एक्झॅक्टली, बरोबर. त्यामुळे त्या अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वपूर्ण आपण माहिती दिली. हो, तर तो भाग पण हिंदू समाजाला लक्षात यावा. तर उदाहरणार्थ आता आपण ह्याचाच विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज हे गोव्यात येऊन गेले हे अनेकांना ठाऊक आहे. पण आपलं सौंदत्यकर घराणं तर ह्याच्याविषयी एवढी अशी माहिती जी हिंदू समाजाला असली पाहिजे तर तो भाग नाहीये. तर ह्या अनुषंगाने भारत सरकारला म्हणजे आम्ही पण सनातन प्रभागपण या दृष्टीनं आवाहन करेल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना, संस्कृती मंत्रालयाला, की ह्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावून आपली जी सर्व राजघराणं आहेत, संस्थानं आहेत, तर त्यांच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पण ते अजून गतिमानतेनं त्याच्यामध्ये कशा प्रकारे पुढे जाता येईल असा एक प्रयत्न करावा असं आमचं पण आवाहन आहे. तर नागेश सर, आजची आपण स्थिती बघितली तर सध्या फ्लॅट संस्कृती आहे. म्हणजे लोक फ्लॅटमध्ये राहायला जातात तर अनेक वर्ष त्यांना शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण आहे हे पण ठाऊक नसतं. अशी एक प्रकारे आपण म्हणूया एक संकुचितता किंवा संकुचित मानसिकता किंवा असं आपण म्हणतो फास्ट लाईफ. तर त्याच्यामुळे आधीची जी संस्कृती होती की आपण म्हणतो ना यथा राजा तथा प्रजा, राजा जसा आदर्श असेल त्या प्रकारे प्रजा असायची, राजाच्या वर्तनाला पाहून प्रजा तसं आचरण करायची. तर आपल्यासारख्या राजघराण्यांनी तेव्हा ही जी संस्कृती टिकून ठेवलेली आहे किंवा सर्व समाजाला एकत्रीकरण करून करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आजच्या
हिंदू समाजाला आपण प्रामुख्याने म्हणूया, आपण काय संदेश देऊ शकता? हे बेसिकली हे जे उत्सव वगैरे असतात आणि जत्रा असू देत, उत्सव असू दे, हे ते आय फील की इट शुडंट बी लिमिटेड टू अ पर्टिक्युलर हाऊस और हे ते. बिकॉज हे कसं असते, सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी हे उत्सव आधी बहुतेक केले असणार, काहीतरी निमित्त असणार असे. सो मला वाटतं इट शुड बी डन विथ ओपन हार्ट अँड विथ एव्हरीबडी. आता आमच्याकडे कसं आहे, आता गौरी गणपती म्हणतो, आता आमच्या घरी 2 गणपती मी आधी पण उल्लेख केले होते. सो तो गावचा गणपती असतो. सो गावचे लोक इथं सहभाग घेतात. म्हणजे फक्त आमचा गणपती उत्सव नसतो घरचाच, फक्त तो गावचा पण असतो. आणि श्रावणामध्ये जे होते आपलं महारुद्र पूजा होते, ते लघुरुद्र पूजा होते, ती देवळात पण असते, आमच्याकडे पण असते. आणि त्याच टाईमला गोकुळाष्टमीच्या वेळी ते दिंडी वगैरे चालू होते, हे ते आमच्या कंपाऊंडातच सगळं ते दिंडी वगैरे त्यांनी करतात. सो इट इज आम्ही जे फेस्टिवल्स करतो, इट इज नॉट लिमिटेड टू अवर हाऊस. सो इट इज गावचा पूर्ण असतो, एक समाजाचा असतो. सो आय फील की बाबा सगळं इट शुड बी डन विथ होल हार्टेडनेस अँड विथ एव्हरीबडी. शुडंट बी लिमिटेड टू पर्टिक्युलर एक नवरा बायको 2 मुलामध्ये तसं असून, असं माझा तर विचार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश तुम्ही या माध्यमातून दिलेला आहे हिंदू समाजाला, की आज हिंदू समाजाने एकत्र येऊन प्रत्येक गोष्ट असेल, छोटा सण असेल हो किंवा मग काहीतरी दुःखद घटना घडली असेल किंवा अन्य काही पण असेल, हिंदू समाज आज संघटित होणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्यासारख्या संस्थानांना, राजघराण्यांचा आदर्श हिंदू समाजाने परत घेऊन आपण जे म्हणतो की रिलीव्ह द हिस्ट्री और रिवाईव्ह द हिस्ट्री, हो. तर ह्याच्यामधला एक महत्त्वपूर्ण प्रॅक्टिकल मुद्दा तुम्ही आज हो. दर्शकांना सांगितलाय. वन मोर थिंग आय वॉन्ट टू से, द थिंग व्हॉट इज हॅपनिंग नाव डेज इज व्हेरी बॅड. म्हणजे तुम्ही ते देवाचं मूर्ती नेता आणि तुम्ही तिकडे डान्स करता, डिस्को गाणे लावता, हे करता, ते दिस इज नॉट आवर ट्रेडिशन. मी म्हणलो तुम्ही शांततेत करा, खरं व्यवस्थित करा एक पद्धतीने. तुम्ही जो डीजेचा मुद्दा सांगितला, तर ते म्हणजे हिंदूंना धर्म शिक्षणाचा अभाव हो. असल्यामुळं म्हणजे हिंदूंना नेमकं कसं गेलं पाहिजे सण उत्सव, ते ज्ञानच नाहीये. ज्ञानच आणि नाही. त्यामुळं ही जी एक म्हणतो आपण म्हणू की अवनती झालेली आहे हिंदूंची. हो, टू जस्ट टू शो की बाबा हे ते करतात, तसं नाही. आणि पाश्चात्तीकरण आपण जे म्हणतो, अंधानुकरण हो, पाश्चात्यांचं, एक्झॅक्टली. तो एक भाग झाला. बरोबर. इवन दे कुड हॅव डन की बाबा तुम्ही मोठे लाऊडस्पीकर लावा, काय तर तुम्ही डीजेस करा, हिंदी म्युझिक लावा, बट ते नाही. अजून तेच ट्रेडिशननी होते की बाबा ते गोकुळाष्टमीचं म्हणजे ते मराठी गाणे, हे आपले भजनं, हे ते हेच करून त्यांनी येतात अजून. सो दिस शुड कंटिन्यू. याला हा महत्व आहे. आवाज आला तरी असला आवाज हवा, असं नाही. सात्विकता जी म्हणतो आपण, असायला पाहिजे, नॉट दॅट हे. तो हिंदू धर्माचा गाभा पण आहे. हो, ऍक्च्युली प्रत्येक गोष्टीतून सात्विकता कशी मिळेल. राईट. हो, म्हणून मला इथं आलं तरी मला इथं ते यावंसारखं वाटतं की बाबा हे बघावं, हे मुलांना दाखवावं. दे शुड अंडरस्टँड. पालखी वगैरे येते ते एवढं सिम्पल याच्यात होते, तेवढंच आपलं वाजणं असते आणि ते नागेशाचं ते मंत्र वगैरे म्हणत येतात, ते एवढं बरं वाटतं. इट इज नॉट DJ म्युझिक आणि दिस इज नॉट अवर दिस. फिल्मी गाणी पण लावून असं मला वाटतं. आपले भजनं आहेत, आपले गाणे आहेत, आपले मंत्र आहेत, ते हे केलं तर ते ॲक्च्युली कंटिन्यू व्हायला पाहिजे. दिस इज वॉट आय फील. पिक्चराचे गाणे देवाचे आहेत, तुम्ही ऐका, ते पण चांगले असतात, लिरिक्स आर गुड, इट इज मेलोडियस सगळं, बट इट इज शुड नॉट बी युज्ड फॉर तुमचे जे उत्सव असतात तिकडे वापरू नये. द थिंग फॉर विच युअर डायनेस्टी स्टँड्स फॉर, हो परंपरांचं, हिंदू परंपरांचं, हिंदू संस्कृतीचं जतन, हो तर तो एक महत्त्वाचा भाग. आज पण आपली पिढी सुद्धा तो भाग पुढे घेऊन चालली आहे. हो. आणि हिंदूंना एक महत्त्वाचा संदेश आपण बरोबर. देत आहात. तर नागेश सर, हिंदू संस्कृतीचं जतन संवर्धन आता आपण एवढी चर्चा केली, हो. तर ह्या धर्माचं संस्कृतीचं जतन व्हावं हम्म. यासाठी एक राजे म्हणून आपण हिंदू समाजाला काय संदेश द्याल? असं आहे की आता हे जे संस्कृती वगैरे आहेत, हे ते जोपर्यंत सगळे पुढाकार घेत नाहीत तोपर्यंत ते शक्य होत नाही. म्हणून आता यंगस्टर्स वगैरे आहेत, हे ते दे शुड ॲक्टिव्हली पार्टिसिपेट इन ईच अँड एव्हरी. द स्मॉलेस्ट ऑफ द हे असलं तरी त्याने ते पार्टिसिपेट करावं. अँड दे शुड नो त्याचं रिझन्स काय आहे त्याच्या बिहाइंड, हे जे उत्सव स्टार्ट व्हायला हे ते हे समजून त्यांनी करावं, हे माझे म्हणणं आहे. असं बरोबर. सो अंटिल अँड अनलेस दिस जनरेशन, द फ्युचर जनरेशन कीप्स ऑन इन्व्हॉल्विंग, हे कंटिन्यू होणार नाही. टू रिटेन दिस इन्व्हॉल्वमेंट सगळ्यांची पाहिजे. त्यांनीच आपण म्हणतो जो धर्म संस्कृती ती पर्क्युलेट होणं, पुढं त्याचं एक्झॅक्टली. संवर्धन होत, जतन होत पुढे जाणं, हो त्यांनीच हिंदू धर्म जीवित राहू शकतो. बरोबर. तर नागेश सर, आपण अत्यंत आपला अमूल्य वेळ आम्हाला आमच्या दर्शकांसाठी दिलात. आणि इट्स रिअली अ प्रिव्हिलेज की आजच्या काळातले
एक राजघराणं यांच्याशी आम्हाला वार्तालाप करता आला, यासाठी मी सनातन प्रवाहाच्या वतीनं सर्व दर्शकांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार. आय एम अब्लेस्ड.